पालिका निवडणुकीमध्ये देखील महायुतीचा सर्वात जास्त जोर लाडकी बहीण या योजनेवरच आहे। महायुतीमधील तीनही पक्ष आता योजनेचं श्रेय स्वतःकडे घेऊ पाहत आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। सत्ताधारी महायुतीनं पुन्हा एकदा पालिका निवडणुकीत लाडकी बहिणीच्या मुद्द्याला उतरवलंय। मात्र विधानसभेवेळी लाडकी बहीण योजना महायुतीची असल्याचा दावा सुरू होता। आता त्याच बहिणींवरून महायुतीमध्ये श्रेय वाद रंगलाय। वायद्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणं सरकारचं कर्तव्य आहे। मात्र गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही लाडकी बहीण योजना सत्तेत असेपर्यंत बंद होऊ देणार नाही, यावरच सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराचा जोर राहिलाय। हा तुमचा लाडका भाऊ असेपर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही। माझ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 45,000 कोटी रुपये वर्षाला मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी देत असतो। तुमची ओवाळणी सुरू आहे ना दर महिन्याची। देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणारच। मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालंय का? आमच्या लाडल्या बहीणमुळे मी असल याचे शिल्पकारच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। आमचं सरकार लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत आमचं सरकार चालू ठेवणार आहे। तिजोरीची चावी एक असते अहो, पण आता आजकाल अलीकडे नंबर लॉक असतो, 2-2 चाव्या असू शकतात। काही वेळेला गुपचूप कोणीतरी चावी करून घेतलेली असू शकते। पण तुम्ही ज्याचं बटन दाबलं कमळाच्या फुलाचं तर मुख्य माणसाला कळतं। ते म्हणते लाडक्या बहिणीला 1,500चे 3,000 करता येईल का ते पहा। घर ज्याच्या नावावर असतं तोच घराचा मालक असतो। पक्ष आहे त्याच्यामुळे 3 भाऊ निर्माण झाले, पण ओरिजिनल भाऊ खरा मालक हा एकनाथ शिंदे साहेब होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।